नमस्कार मंडळी, मी दुर्गा. माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओत तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ हा घरामधील सर्व जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी आहे. यंदा दिवाळीमध्ये काय करूयात तर आपण घेऊयात स्वतःची काळजी आणि स्वतःला खुश ठेवत घेऊयात घरच्यांची काळजी. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आली आली म्हणता म्हणता दिवाळी अगदी लवकरच येऊन ठेपली आहे आणि या दिवाळीमध्ये असतात खूप कामं. घरातली स्वच्छता, फराळ, खरेदी, पै पाहुण्यांची सरबराई, बाप रे. आणि ही सर्व कामं करतं कोण? घरामधील स्त्रिया म्हणजे तुम्ही. आणि या सर्व गडबडीमध्ये आपल्या स्वतःच्याच खूप गोष्टी राहून जातात. त्यामुळे यंदा थोडंसं प्लॅनिंग करूयात. आता दिवाळीनिमित्त मार्केटमध्ये सुंदर सुंदर अशा साड्या आल्या आहेत. आपली ऐनवेळेस धावपळ नको, त्यामुळे साड्या किंवा ड्रेसेस जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची खरेदी तुम्ही आत्ताच करा. कारण मग नंतर साड्या किंवा ड्रेसेस चांगल्या चांगल्या व्हरायटीचे हे कमी होतात. मग आपल्याला गडबडीमध्ये तिथे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच गोष्टी घ्याव्या लागतात. मनासारखी आपली शॉपिंग देखील होत नाही. त्यामुळे साड्यांची आणि ड्रेसेसची खरेदी करायची असेल तर आत्ताच करून घ्या. बरं, मी काय म्हणते, साड्यांच्या ऐवजी तुम्ही सोन्याचे दागिने घेण्यामध्ये लक्ष घालू शकता. सुंदर वेगवेगळ्या व्हरायटीचे नवनवीन डिझाईन्सचे दागिने आले आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. सुंदर असं नेकलेस, ठुशी, कानातले टॉप्स, बांगड्या यामध्ये इन्व्हेस्ट करा. आणि साड्यांचं काय हो, ज्या तुमच्या ठेवणीतल्या सुंदर सुंदर साड्या आहेत त्या जरा बाहेर येऊ द्या की. सुंदर काठपदराच्या साड्या, त्याचं वारंवार आपलं घालणं देखील होत नाही. काठपदराच्या, पैठणी असेल, कांजीवरम, रेशमी साड्या तशाच थप्पीला पडून राहतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला आपण या काठपदराच्या साड्या घालू शकतो. त्यावरती तुम्ही वेगळा लुक क्रिएट करू शकता, वेगळी स्टायलिंग करू शकता. वेगळे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून किंवा वेगळे हेअरस्टाईल करून, वेगळे दागिने घालून तुम्ही तुमचा लुक क्रिएट करू शकता. आणि सोन्याची खरेदी करून त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे यंदाच्या दिवाळीमध्ये तुमची सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण होईल आणि तुमचा एक डिफरंट लुक देखील क्रिएट होईल. मी तर यंदा दिवाळीमध्ये माझ्या ठेवणीतल्या साड्याच वापरणार आहे. बरं, आणखी काय करू शकतो? आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो, स्वतःच्या स्किनची केअर घेऊ शकतो. स्वतःच्या स्किनला स्वतःला पॅम्पर करा. खूप सुंदर असे फेशियल्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही यंदा करू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार होईल आणि तुमचा मूड देखील फ्रेश राहील. त्यानंतर काय तर तुम्ही हेअरस्पा करू शकता. हेअरस्पा केल्यानं काय होईल की केस तर सुंदर होतीलच, मात्र तुम्ही एकदम रिलॅक्स व्हाल. तेव्हा स्वतःसोबत घरामधले सर्व स्त्रिया आहेत त्यांची देखील काळजी घ्या. म्हणजे आपली बहीण, आपली आई किंवा आपल्या सासूबाई, नणंदबाई, घरामधील आजी यांच्यासाठी देखील या गोष्टी तुम्ही करू शकता. त्यांची काळजी घेऊ शकता. आणि यामुळे काय होईल की या दिवाळीमध्ये तुमच्या नात्यामधील गोडवा देखील वाढेल. नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी काही मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही बरं. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं देखील नात्यामधील गोडवा हा अधिकच वाढतो. आणि मग काय, तुम्ही सर्वजणी एकत्र येऊन कंबर कसून काम करायला तयार. आणि जेव्हा घरामध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन काम करतील तेव्हा कामाचा स्पीड पण वाढेल आणि कामं पटापट वेळेत होतील. एक सांगू, जेव्हा तुम्ही स्वतःला आतून स्वच्छ, नीटनेटके आणि सुंदर फील कराल ना, तेव्हा तुमच्यामधील उत्साह अधिकच वाढेल. थोडक्यात काय, घरामधील स्त्रिया म्हणजे घरची लक्ष्मी जर खुश असेल तर लक्ष्मी देवी देखील खुश राहील आणि घरचं वातावरण अगदी प्रसन्न राहील. घरची लक्ष्मी खुश तर लक्ष्मी देवतेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी कायम राहील. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आजच माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.